आपल्या पुरोगामी आणि सुधारणावादी महाराष्ट्राचं गेल्या पंधरवड्यातील राजकीय चित्र कसं होतं आपणा सर्वांना माहीत असेल. तरी देखील सांगतो, 2 राजकीय नेत्यांचे खून, हाणामाऱ्या, पैसे वाटप, कार्यालयात घुसून मारहाण, चांदीचे भांडे वाटप, अशा अनेक तक्रारी, त्यात भर म्हणून राजकीय नेत्यांची परस्परांवर पातळी सोडून झालेली चिखलफेक, विशेषतः सत्ताधारी पक्षातीलच प्रमुख राजकीय नेत्यांनी एकमेकांवर केलेले अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप, खालच्या भाषेतील आरोप, असा होता आपला महाराष्ट्र. या सगळ्या रणधुमाळीमध्ये मतदान करण्याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. अर्थात 15 जानेवारीला म्हणजे उद्याच मतदान आहे. लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा कर्तव्याचा भाग असलेला मतदानाची प्रक्रिया आपणा सर्वांना बजवायची आहे. कितीतरी निराशाजनक आणि संभ्रमित करणारं वातावरण असलं तरी मतदान टाळून आपल्याला जमणार नाही. सर्वांनी हिरिरीनं मतदानामध्ये भाग घ्यायचा आहे आणि आपलं महत्त्वाचं कर्तव्य बजावायचं आहे. यावेळी राजकारणाचे अनेक मॉडेल आपल्याला दिसून आले. जे पुण्यात पुरोगामी होते ते मुंबईत प्रतिगामी झाले. जे मुंबईत प्रतिगामी होते ते संभाजीनगरमध्ये पुरोगामी झाले. वा रे वा. एकीकडं आयडिओलॉजी किंवा आदर्शवादाच्या गप्पा मारायच्या, सत्ता खुर्ची पदांसाठी वाटे त्या तडजोडी करायच्या. हे खरं आहे या राजकीय व्यवस्थेचं विदारक चित्र. अर्थात ही सर्व मंडळी आपल्यातूनच गेलेली आहेत. जास्त चालू असतील पण ते आपल्यामुळंच चालू आहेत हे आपण विसरून जाता कामा नये. यावेळी पुण्यामध्ये जे युतीमध्ये लढले ते मुंबईमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले. जे स्वतःला पुरोगामी समजतात, जे महायुतीचे खंदे घटक समजले जातात, ते मुंबईमध्ये एकत्र लढले. मात्र त्याचवेळी पुण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढले. म्हणजे काय तर मुंबईत एकमेकांच्या गळ्यात घालून फिरायचं आणि मुंबईमध्ये एकमेकांच्या गळ्यावर तलवार ठेवायचे. नेमकं हे अवळूट चित्र संभाजीनगरमध्ये दिसून आलं. तिथं महायुती म्हणून लढले. त्यातही अनेक कंगोरे आहेत. अशा या परिस्थितीत लोकशाहीचा खरा न्याय आम्हाला करावा लागणार आहे, मतदारांना करावं लागणार आहे. आपल्याकडं पैसे आलेच असतील, काही हजार रुपयांमध्ये तुमचं मत विकू नका. कारण त्या रुपयांमध्ये, त्या पैशांमध्ये आपलं भविष्य घडत नाही. मात्र या लोकांचं या नेत्यांचं भविष्य नक्की घडतं. ते 5 वर्ष आपल्या उरावर बसतात. मतदान करताना उद्या प्रमुख जी पथ्ये पाळायची आहेत ते आपण जरूर पाळावी असं आमचं आव्हान आहे. एक म्हणजे मतदाराचं चारित्र्य कसं आहे, त्याची आत्तापर्यंतची वाटचाल कशी राहिलेली आहे, त्याच्या स्वतःचे उत्पन्नाचे सोर्सेस काय आहेत, तो समाजासाठी किती वेळ देणार आहे आणि त्याला महापालिका, समाजकारण, राजकारण याची किती जाण आहे, किती जाणीव आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या हाकेला ओ देणारा तो आहे का. म्हणजे तुमच्यासाठी तो कधीही उपलब्ध होऊ शकणारा उमेदवार आहे का. हे प्रमुख निकष आपण पाहावेत आणि मतदान करावं. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही विचाराचा असो, तो उमेदवार किती सक्षम आहे, आपणाला किती न्याय देऊ शकेल आणि त्याची आत्तापर्यंतची कारकीर्द कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. या मतदानासाठी मी आपणास शुभेच्छा देतो आणि या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा नवीन यूट्यूब चॅनल न्यूज रीलमध्ये
आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आपणाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरोगामी महाराष्ट्र आणि सुधारणावादी महाराष्ट्र वाचवायची जबाबदारी राजकीय लोकांची नाही आहे, तर तुमची आमची आहे, लक्षात ठेवा. आणि ते डोक्यात ठेवूनच उद्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये उतरा. धन्यवाद.